श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 8 जून आणि वार आहे शनिवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम आज अद्भुत दिवस आहे. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. आपण ज्यांच्याबरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असाल तर ते तुमच्यावर आज नाराज होणार आहेत. कामाचा डोंगर असला तरी तुमच्या मित्रमंडळींमध्ये मिसळणं याचाच अंमल तुमच्या मनावर राहणार आहे. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळात अत्याधुनिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असणार आहे. तुमच्या घरातील लोकांना आज तुमच्या साथची आवश्यकता असू शकते. तसंच त्यासाठी तुम्ही वेळ काढण्याचा आज जरूर प्रयत्न करा. पुढील रास आहे वृषभ रास. आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका. त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वतःच्या कामाशी मतलब ठेवा. तिच्या कामात कमीत कमी हस्तक्षेप करा, अन्यथा परावलंबित्व येऊ शकते, ज्याची किंमत वाढतच जाणार आहे. अशा वस्तूंची खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. आजच्या दिवशी सर्वच जण तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही देखील हे बंधन आनंदाने स्वीकाराल. तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची तुम्ही जे काही बोलणार आहात ते तुमच्या प्रिय व्यक्तीला समजणार आहे. कार्यक्षेत्रात कुठल्या कामात खराबी असल्यामुळे तुम्ही आज चिंतित राहू शकतात आणि याबाबतीत विचार करून आपला किमती वेळ खराब करू शकतात. तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत कराल. व्यावसायिकांना थांबवलेल्या योजना परत चालू करण्यासाठी आज विचार केला पाहिजे. पुढील रास आहे मिथुन रास. आरोग्य चांगले राहील. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमची धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धनसंचय करायचे आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा मातापित्यासोबत याबाबतीत बोलू शकतात. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असणार आहे. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. आज अनेक विषय प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे राहील. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस आज असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती नक्कीच येईल. नेहमी तुम्ही आपल्या गोष्टींना योग्य मानतात. असे करणे योग्य नाही. आपल्या विचारांना लवचिक बनवा. पुढील रास आहे कर्क रास. दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणं हे संयुक्त आहे. नाहीतर नश्वर देहाचा उपयोग काय ही बाब नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. आपण ज्याची काळजी करतो अशा व्यक्तीशी संवाद न साधल्यामुळे उदासवाना दिवस आजचा ठरेल. दर दिवशी कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुमची बलस्थानं कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. तिराहित व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडणं लावून देण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून राहायचं आहे. आज कोणी म्हाताऱ्या लोकांसोबत तुमचा वाद होऊ शकतो. अशातच आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. पुढील रास आहे सिंह रास. आपल्या वजनावर लक्ष ठेवा. अति खाण्यात आनंद मानू नका. आणि आज या राशीतील बेरोजगार लोकांना नोकरी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थितीही सुधारेल. तुमच्या प्रतिष्ठेमध्ये आणखी मानाचा तुरा खोवला गेल्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नीतिधैर्य उंचावणार आहे. इतरांसाठी आदर्शवत ठरण्यासाठी तुम्ही मेहनत करा. थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्तही आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यास समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपल्या किमती वेळ मित्रांमुळे खराब करू शकतात. तुमचा एखादा जुना मित्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्या जोडीदाराबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल. आईसोबत आज तुम्ही चांगला वेळ व्यतीत करू शकतात. पुढील रास आहे कन्या रास. निव्वळ मजा आनंद तुम्ही लुटू शकाल, कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणं हाच तुमचा विचार असतो. तुमचा कुणी जुना मित्र आज तुमच्या व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अंमलात आणलात तर तुम्हाला धनलाभ हा नक्कीच होईल. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. अनोखा नवीन उत्साह तुम्हाला आज उल्हासित करेल. आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोंधळून जाल आणि थकून सुद्धा जाल. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे.
आज मुलांसोबत वेळ व्यतीत करून तुम्ही काही आरामदायी क्षण घालवू शकतात. पुढील रास आहे तूळ रास. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतित करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटललाही जावे लागू शकते आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. आपल्या भावाला परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका. त्याऐवजी खेळीमेळीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आज जरूर करा. तुमचा जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे. या क्षणाचा आनंद लुटा. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. तुमच्या जोडीदाराच्या उबदार प्रेमाच्या कुशीत तुम्हाला आज अगदी राजेशाही वाटेल. तुम्हाला वाटेल की तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला समजून घेत नाही, म्हणून तुम्ही त्यांच्यापासून आज थोडीशी दुरी ठेवाल. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याचा आपल्या स्वभावाचे परीक्षण करा. जे आपली परिस्थिती समजू शकतात आणि गरज ओळखू शकतात अशा जवळच्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जा. आज प्रेम किंवा प्रेमिका आज खूप रागात असू शकतात, यामुळे त्यांच्या घरातील स्थिती गंभीर असणार आहे. जर ते रागात आहे तर त्यांना शांत करण्याचा जरूर प्रयत्न करा. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही. तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी चांगला असा प्लॅन करा. कुठला सिनेमा किंवा नाटक पाहून तुम्हाला आज हिल स्टेशनवर जाण्याची इच्छा होऊ शकते. पुढील रास आहे धनुरास. आज तुम्ही करमणुकीत रमाल, क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. आकर्षण वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्यांच्या मुळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलून घ्या. तुम्हाला वाटेल त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. तुमचा जोडीदारही खरंच आज सोलमेट आहे. तुमच्या केलेल्या कामाबद्दल तुमचे सिनियर आज तुमचे कौतुक करतील, ज्यामुळे तुम्हाला खूपच आनंद होणार आहे. पुढील रास आहे मकर रास. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस आहे. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे किंवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल. आज तुमचा मूड चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मित्रांच्या अनुपस्थितीत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होईल. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात. पुढील रास आहे कुंभ रास. धार्मिक आणि आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनेमध्ये पैसे गुंतवा. तुमच्या चलता हे भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल, अस्वस्थ देखील होईल. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ तुम्हाला मिळेल. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात याची चिंता करू नका. जर तुम्ही योग्य आहात तर तुमचे कुणीच काही बिघडू शकत नाही. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल. साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्याला व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागू शकतो. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. खऱ्या प्रेमाची अनुभूती आज तुम्हाला मिळणार आहे. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. घरी काम करणारा मोलकरीण किंवा चाकर येणार नाही, त्यामुळे तुमच्या जोडीदारावर ताण येईल. तुमची खूबी आज लोकांमध्ये तुम्हाला प्रशंसेचं पात्र बनवणार आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.